guys, welcome to my YouTube channel. I'm Shrutika and I'm vlogging today. आता आम्ही चाललोय कांदलगावला, शशांकच्या मामाच्या गावाला. आणि तिथे जाऊन ना असं खूप मला स्पेशली काय काय गोष्टी करायच्या, जसं की चिकन. पण आज 12 नंतर, कारण आज आहे उपवास. सो आज 12 नंतर आम्ही चिकन वगैरे करू. कसं करू ते इन्स्ट्रुमेंट्स वगैरे मिळालं त्याप्रमाणे मिळेल त्याप्रमाणे आम्ही करू ट्राय. पण मला असं आहे की कोळशावर वगैरे करतात ना तसं करायचंय, पण बघू कसं जमते तसं. आणि जरा स्लो डाऊन कर गाडी. काही आपल्याला घाई नाही, आपण खूप स्लो जाऊ, काहीच विषय नाहीये, विषय काहीच नाहीये, हळूच चालवू. ओके ओके स्लो ओके गच गच. अशा प्रकारे आम्ही निघालोय. इथे मागे सगळं सामान घेतलंय. मी 2 दिवस राहणार, कारण माझी ड्युटी वगैरे आहे, त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे. हा आणि नंतर गावाला वगैरे जायचंय मला, कारण मम्मीचं हे आहे की शशांकला घेऊन जावं गावदेवीच्या मंदिरामध्ये गुहागरला. सो तोही ब्लॉग येणार आहे, सो बघत राहा. आणि हा पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार ह्या ब्लॉग मध्ये. येस, आणि आताच ना मी ट्रिप वरून आले उज्जैनच्या. हळू हळू हळू. आताच ना मी ट्रिप वरून आले उज्जैनच्या. सो तुम्हाला सांगा, तुम्ही जर ओंकारेश्वर, महाकालेश्वर आणि आपलं हे 56 स्ट्रीट फूड, 56 स्ट्रीट वरती गेलेलो, तिथलं फूड आम्ही एन्जॉय केलंय, तर त्याचा पण एक ब्लॉग आहे. तुम्ही मला सांगा की तो ब्लॉग तुम्ही बघितले आहेत की नाही ते, आणि जर बघितलं तर मी खाली सगळ्यांची लिंक देते, तुम्ही ते जाऊन ब्लॉग बघा, मला खूप आवडतील. मी दोघी जणी बनवतोय आम्ही दोघी जणी बनवतोय मिसळ पाव. हा, मामांनी मिसळ पाव मसाला ऐवजी पावभाजी मसाला आणला, त्याच्यामुळे मामी त्यांची रेसिपी वापरतात आणि बनवतात. पण आजचा एक प्लॅन दिवसाचा मस्त आहे, सो तुम्ही म्हणजे स्टे ट्यून. आणि काल आम्ही आलो इथे, पण नंतर ना म्हणजे आम्ही थोडं गेलो एक काम करायला, हाक वगैरे मारायला गेलेलो, त्यामुळे ब्लॉग नाही केला. सो आजच्या दिवसाचा ब्लॉग पूर्ण बघा. मी आणि शशांक बाहेर आलोय आणि चिकन वगैरे आणायला आलोय बाहेर, आणि मामांना टिफिन द्यायला आलोय. बघू आता पुढे दिवस कसा जातोय तो. हे मी चिकन मॅरिनेट केलंय. इकडे ना मामी काय करते, पुऱ्या करतात. आणि इकडे शशांक कुठे गेला, किती रेस तू. इकडे शशांक चिकन धुतोय निसर्गाच्या सानिध्यात. धू. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की आम्ही काय करणार आहोत, तर इकडे तुम्हाला दाखवते. हा नाही, इकडे मामींनी हे कौल धुवून वगैरे ठेवले, पुसून वगैरे. आणि आम्ही कौल फ्राय करणार आहोत आज. मी फर्स्ट टाइम असं बनवून खाणार आहे कौल फ्राय. आणि मी असं मॅरिनेट करून ठेवलं ना चिकन की स्पायसी एकदम भारी. आणि हे कौल फ्राय मस्त जेवलोय आता. चिकन सुखा, चिकन रस्सा, पुरी. शशांकला पुरी आवडते म्हणून मामीने पुरी केलेली, भात, पापड आणि कांदा लिंबू. मस्त जेवलोय. आणि आता आम्ही सिरीज बघतोय, कुठची ती, प्रीतम अँड पेड्रो. छान वाटलं मला, एक सीझन फर्स्ट बघितलं, मला खूप छान वाटलं. जर जिओ हॉटस्टारला आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही बघा, मस्त आहे, मला आवडली. म्हणजे आता सेकंड एपिसोड हाफ बघितला आणि रात्री झोपलो आम्ही. आता परत याची तयारी चालू आहे. सी दाखव ना, तोंड दाखव. सिया बघा अंतरतोय आमच्यासाठी. आणि आता मी हे ते बघत बघत आम्ही झोपू पण मे बी. सो खातोय पितोय झोपतोय सिरीज बघतोय, हेच काम चाललंय. आणि चिकन मॅरिनेटला ठेवलंय, ते संध्याकाळी मग आम्ही 4-5 वाजता मस्तपैकी ते कौल चिकन बनवू. सी हा गेलाय लिंबू काढायला. हो, लिंबू इथे पण आहेत, हे बघा, दिसले तुम्हाला लिंबू. लिंबू आहेत, मी पण काठी घेतली आणि लिंबू काढणार होता आम्ही. सो एवढी घरातली लिंब आम्ही घेतलेत, कारण ना जास्त पिकलेले नव्हते तिथे लिंबू. सो जेवढे पिकलेले आहेत, थोडे कच्चे आहेत, असे घेतलेत. ओके, इथे कौल गरम केलं गेलंय.
हा कप मध्ये कपात ते देतो कपात दे. येस. आणि काय म्हणणं तुमचं? काय नाही आता मी हे जरा गरम करतोय, फ्राय करतोय. बघू विचार करू त्याच्यावरती पुढे विचार विनिमय चालू आमचा. तुला गरम व्हायला टाइम जातो, अजून हा काहीच गरम झालेला नाही. हा. आणि ना धुरापासून जास्त जाऊ नका, धुराच्या जवळ. ओके. आणि नसतं जायचं. मी लोकांना ऍडवाइस देते धुरापासून जास्त लांब, म्हणजे लांब राहा, लांब राहा, लांब राहा. पण ठीक आहे. इथे आपलं चिकन, मॅरिनेटेड चिकन. वाव, कसलं दिसतंय यार. कलर पण बघ भारी आलाय. आणि यात तेल घेतोय आणि तेल कौलावर सोडतोय. मी ना अजून अंघोळ नाही केली. बाय द वे, ह्याच्यामध्ये काय माहितीये का, तो कौलाचा असा स्मोकी फ्लेवर त्या चिकन मध्ये उतरणार आहे. हा, भारी तापलाय. ठेवते मग तिकडे जरा हे करून आणते टाकून त्या तव्यावर आणि त्या मग ठेवते. चालेल. टाक. अजिबात हाताने हात घाण करायचे कष्ट न घेता ना. वाव, खतरनाकच झाले. खतरनाकच. अरे हा, लेग पीस टाक 2. हा, कंटाळी लोक की आपण लेग पीस टाकू, म्हणजे मी खाईन लेग पीस. 6 पीस. हो, बाकी तिकडे हे नाही होणार ते. ह्याला मसाला, ह्याला मसाला मधल्याला. सो अशा प्रकारे आमचं कौल फुटलेलं आहे. आणि हे चिकन पण मी भाजत होते मस्तपैकी. आणि आता आम्ही हे कौल, हे ना, हे हा पलिता, हा तवा वापरणार आहोत चिकनवर. ए भाऊ, थांब थांब थांब, तुला नॉलेज नाही. थांब थांब, 2 मिनिट थांब. खाली टेकेल ना, तो खाली जळेल ना, तो कार्पेट. भाजला गेला, करपला गेला. इकडे आमचे बोंबील, इकडे कौलांवरती केलेले चिकन फ्राय. आणि आता इकडे आम्ही लाकडात, काय म्हणतात त्याला, मातीच्या तव्यावरती आता आम्ही हे उरलेलं चिकन आम्ही फ्राय करतोय. शिजलंय व्यवस्थित, हे बघा, हे शिजलंय. ह्याला परत करणार होतो आम्ही. कोंबड्याने मस्त म्युझिक दिले. माझ्यात बिलकुल पेशन्स नाहीये. हे कौलांवरती फ्राय केलेले ना मी, बघा, असं डायरेक्ट आगीवर टाकते मी. म्हणजे भाजायचं ह्याला असं आणि खायचं. इकडे पण होतात, इकडे पण होतात. हे बघा, हे काय टेक्स्चर ना, काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात त्याला. मस्त आहे बघा, हे असं करपलेलं, हे छान लागतं जास्त. हे बघा, हे झालंय. आणि मी याला फोडते. एक नंबर झालंय, शिजले व्यवस्थित. काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला, सांगते ती. स्मोकी वाला गरम आहे, गरम गरम. एवढा गरम. सी, पायपिंग हॉट. दिसतात का तुम्हाला वाफा निघालेल्या? पायपिंग हॉट. एक नंबर, भारी. ह्यात ना जास्त चव आहे. तुला काय वाटतंय ना? ह्यात आम्ही असे काढतोय आणि नंतर मग ह्याला याच्यात टाकणार, म्हणजे स्मोकी फ्लेवर येईल ह्याच्यासारखा. हे एक नंबर लागतायत. इथे आमचे बोंबील होत आहेत. समोर पाऊस पडतोय, सी.
आणि माझ्या हातामध्ये स्मोकी चिकन. बाप. तूप. हो काय? आणि अशा प्रकारे आमचे कौल चिकन आणि स्मोकी टेक्स्चर वाले चिकन तयार आहे. अरे बापरे. चालू आहे. सो गाईज, मी आता हॉस्पिटलला आहे आणि मी आता थोडासा व्हिडिओ एडिट करत होते आणि त्याच्यामुळे मला कळलं की मी जर आउट्रो शूट करायला विसरले. पण मी तुम्हाला सांगते, कौल चिकन वॉज अमेझिंग. लाईक मला एकतर मी हॉस्पिटल म्हणते, मी हॉटेलला गेले तरीसुद्धा मी असं स्टार्टरच जास्त मागवते आणि मला ते आवडतात स्टार्टर मेन कोर्सपेक्षा. सो अशा गोष्टी मला जास्त आवडतात आणि त्याच्यामध्ये मातीचा एक फ्लेवर, एक आगीचा फ्लेवर, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून इतकं सुपर्ब बनलेलं ना ते चिकन. जर तुम्ही कुठे गावामध्ये गेला आणि तिथे चूल वगैरे असेल तर तुम्ही नक्की ते ट्राय करा. बेसिक स्पायसेस आपण म्हणजे यूज करूनच ते मॅरिनेट करतो. दही एक वापरा आणि अगदी हळद, तिखट, मीठ, जो तंदुरी मसाला तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घ्या किंवा चिकन 65 मसाल्यामध्ये पण तुम्ही ते मॅरिनेट केलात ना तरी खूप छान लागतं. लिंबू घ्या, लिंबू एक चांगला पिळा, कारण त्याची एक चव चांगली येते. सो ह्या सगळ्या गोष्टी मला अजून पण तोंडाला पाणी सुटतंय. पण आता श्रावण लागणार आहे काही दिवसांनी. पण येस, हा व्लॉग जर तुम्हाला माझा आवडला असेल आणि तुम्हाला असे माझे जर गावातले व्लॉग जास्त आवडत असतील तर मला सांगा. आपण तशा प्रकारच्या रेसिपीज वगैरे करू. मस्त, मला पण मजा येते बाबा. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटू नवीन एक व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय.